नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण आता प्रिव्हियस इयर क्वेश्चन ॲनालिसिसमध्ये ग्रुप बीचा जो पेपर 1 आहे मेन्सचा तो पाहणार आहोत. त्याच्यामध्ये डिटेल ॲनालिसिस घेणार आहोत, मराठी सेपरेट आणि इंग्लिश सेपरेट. ठीक आहे. तर चला पाहू पहिला प्रश्न. एक शिपायाकडून चोर धरला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखा. 1 कर्तरी, 2 कर्मणी, 3 नवीन कर्मणी आणि 4 भावे. तर शिपायाकडून चोर पकडला जातो या वाक्यातील प्रयोग ओळखायचा. काय प्रयोग आहे बाबा? कर्तरी तर नाहीये. शिपाय कडून कडून म्हणलं की काय येतं? नवीन कर्मणी. ठीक आहे. म्हणून ह्याचं उत्तर आहे नवीन कर्मणी. चला नेक्स्ट. दुसरा, एका शब्दात दुसरा शब्द मिसळून नवीन शब्द तयार होतात, हा शब्दसिद्धीचा कोणता प्रकार आहे? आता एका शब्दात मिळून दुसरा शब्द तयार होतो, म्हणजे हा एक शब्द आणि हा एक शब्द, ह्या दोन्हींचा मिळून एक शब्द तयार होतो, त्याला कोणता शब्द म्हणतो? पर्यायी समास, उपसर्ग दुसरा, उपसर्ग घटित तिसरा, प्रत्यय घटित, चौथा अभ्यस्त. अभ्यस्त तुम्हाला तर शब्द माहिती आहेत, 2 शब्दच असतात, पण ते अंशाभ्यस्त एक असतात आणि तेच वारंवार बोलणारे म्हणजे पूर्ण अभ्यस्त एक असतात. उपसर्ग घटित म्हणजे त्याला उपसर्ग लावलेला असतो आधी. प्रत्यय घटित म्हणजे नंतर प्रत्यय जोडलेला असतो. आधी शब्द आणि नंतर प्रत्यय जोडलेला असतो. पण समास मध्ये बघा, हा शब्दसिद्धीचा तिसरा प्रकार आहे. त्याच्यामध्ये 2 शब्द जुळून एक नवीन शब्द होतो, त्याला समास शब्द म्हणतात. ठीक आहे. तिसरा बघा, ज्याचा अपकर्ष व्हायचा असतो त्याची वाईट गोष्टीकडे प्रवृत्ती आपोआप जाते, म्हणून म्हणतात ना डॅश डॅश हेच खरं, रिकाम्या जागी योग्य म्हण. आता अपकर्ष व्हायचा असतो त्याची वाईट गोष्टीकडे आपोआप प्रवृत्ती होते, म्हणजे आपलं एखाद्याचं वाईट होणार असेल तर त्याचं अजून प्रवृत्ती पण वाईटच व्हायला चालू होती. तर मग बघा पर्याय, भीतेच्या पाठी ब्रह्मराक्षस, 2 भांडणाचे तोंड काळे, तिसरा बुडत्याचा पाय खोललात आणि दात करून पोट, चौथा दात करून पोट भरणे. एक बघा, भीतेच्या पाठी ब्रह्मराक्षस हे बसू शकतं का त्याच्यामध्ये? भीतेच्या पोटी म्हणजे एखादा माणूस घाबरलेला असेल, एखादा माणूस संकटापासून दूर पळत असेल तर त्याच्या मागच जास्त संकट पडतात. ह्याचं हे तर त्याच्यामध्ये बसणार नाही. भांडणाचे तोंड काळे करणे म्हणजे काहीतरी येडवाकडं बोलून परत आलाय. बुडत्याचा पाय खोलात म्हणजे आधीच तो बुडतोय आणि त्याच्यात अजून त्याचा पाय खोलात जातोय, ही मन बरोबर बसते बघा. आणि दात करून पोट भरणे, काहीच खायला नसल्यावर आपण काय करत बसतो? दात करत बसतो, नख करत बसतो, तसं हे. चला चौथा, माझे नुकतेच जेवण झाले होते पण वेदांशाच्या आग्रहामुळे मी थोडा आहार घेतला, या अधोरेखित वाक्य अंशासाठी योग्य वाक्यप्रचार जोडा. 1 तोंड घालणे, 2 तोंड काळे करणे, 3 तोंड उष्टे करणे आणि 4 तोंड सुख घेणे. आता माझे नुकतेच जेवण झालं होतं, पण एखाद्या मित्रानं आपल्याला जसा आग्रह केला, आपण काय म्हणतो? अरे मित्र जेव जेव म्हणतो, जेव. तेव्हा आपण काय करतो? थोडं खातो. आपण असं काय बसलो की किती बी वडा नाही करत. तर आपण काय करतो? थोडंसं खातो. थोडंसं खाणं म्हणजे काय? तोंड उष्ट करतो, हात हे करतो, ओला करतो. तर त्याला काय म्हणणं? तोंड उष्ट करणं. तोंड घालणं म्हणजे कसं? त्या 2 मित्राचं बोलणं चालू आहे किंवा 2 मोठ्या माणसाचं बोलणं चाललं असताना आपण मध्येच बोललो तर काय म्हणतो? बाबा मध्येच कशाला तोंड घालतो तू, असं म्हणतात ना. ते मध्ये मध्येच बोलणं म्हणजे तोंड घालणे. तोंड काळे करणे म्हणजे काय? आपल्यात म्हणतात बघा, या कुठं आला तोंड काळं करून तू, म्हणजे काहीतरी चुकीचं करून आल्यानंतर जी गोष्ट नंतर बोलतात घरचे आपल्याला, त्याला म्हणतात तोंड काळं करणे. तोंड सुख घेणे म्हणजे आता असा एखादा आपल्यात मित्र असतो बघा, त्याची सर्वजण टिंगल उडवतात आणि त्यात आपण बी काय करतो? आपल्याला जास्त टिंगल उडवता येत नाही, पण आपण पण त्या ह्याच्यामध्ये तोंड सुख घेऊन येतो. किंवा जर एखाद्या गर्दीमध्ये एखाद्याला झपकं द्यायला चालू असतील, त्याने काही पोरींची छेड वगैरे काढलेली असल्या तर आपण पण त्याला झपकं देऊन घेतो. तर त्याला हात मोकळा करून घेणं म्हणतात आणि ह्याला तोंड सुख घेणं म्हणतात. चला नेक्स्ट बघू. 5वा क्वेश्चन आहे, शब्दसिद्धी प्रकारात प्रत्यय जेव्हा शब्दापूर्वी येतो तेव्हा त्याला व्याकरणात काय म्हणतात? बघा, आता हे शब्दसिद्धी प्रकारात आहे, आपण वर पाहिलंय. तर प्रत्यय, हा जो प्रत्यय आहे तो शब्दापूर्वी येतोय, त्याला व्याकरणात काय म्हणताय? 1 अभिकरण, दुसरं उपसर्ग, 3 विकरण आणि 4 प्रत्यय घटित. आता हे अभिकरण तर नाही, विकरण तर नाही, आता राहिलं काय? उपसर्ग आणि प्रत्यय घटित. तर शब्दाच्या आधी ज्या प्रत्यय लावलेला असतो त्याला उपसर्ग म्हणतात आणि प्रत्यय घटित काय म्हणतात? शब्दानंतर. ठीक आहे. तर आधी कसा लावतात?
शब्दाच्या आधी, की एक्झाम्पलला सांगायचं झालं तर हार आणि आहार हे आ आधी लावले. पुन्हा अपशकुन, शकून आणि त्याला आधी लावलं अप, हे उपसर्ग आहे. ठीक आहे. सहावा बघा, सदाचार या जोड शब्दात एक आलेली व्यंजन संधी ओळखा. आता ह्या जोड शब्दात कोणती व्यंजन संधी आली ती ओळखायची. तर बघा, पहिला सत अधिक आचार, दुसरा सद अधिक आचार, तिसरा सदा अधिक आचार आणि चौथा सत अधिक आचार. तर तुम्हाला याचं उत्तर माहितीच असणार आहे, सगळ्यात सोपं आहे, सत अधिक आचार. तर या व्यंजनापुढे स्वर आल्यानंतर किंवा त या व्यंजनापुढे स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यानंतर त्या त बद्दल त्याच्या शब्दातील तिसरं वर्ण येऊन त्याचा व्यंजन होतो. तर स त बद्दल काय होणार, त्याच ह्याच्यातील द येणार आणि वरी सत अधिक आचार इज इक्वल टू सदाचार आणि हा आ ह्या द मध्ये मिसळून जाणार आणि त्याचा व्यंजन होणार, संधी होणार. ठीक आहे. चला बघा, सातवा, रस्त्यावरून जाताना सावकाश व जपून चालावे या विधानातील सावकाश या शब्दावरून कोणत्या अव्ययाचा बोध होतो. तर हे सावकाश आहे, याच्यावरून कोणत्या अवयवाचा बोध होतो. तर तुम्ही पहा, रस्त्यावरच जाताना सावकाश जपून चालावे. तर काय सांगितलं, हे सावकाश कशाबद्दल वापरलं, हे जाताना बद्दल. कसं, रस्त्यावरून जाताना कसं जायचंय, सावकाश, म्हणजे जाताना बद्दलची क्रिया सांगितली, म्हणजे काय क्रियाविशेषण आहे. पण आता हे कसलं क्रियाविशेषण आहे, कालवाचक आहे का, नाही. स्थलवाचक आहे का, बाबा ते एखादं स्थळ वगैरे काय आहे का, नाही. किंवा हे काल म्हणजे आज उद्या काय आहे का, तसं नाही. रीत आहे का, तर रीत आहे. कशी चालण्याची ही रीत आहे, सावकाश चालावं. जाताना कसं चालावं, सावकाश चालावं. चालण्याबद्दल त्यांना सांगितलंय, ह्या चालण्याबद्दल हे बोललं जातंय. कसं चालायचंय, सावकाशाने जपून, हे रीत आहे. प्रश्नार्थकचा तर काय संबंधच ना, प्रश्न नाहीच, म्हणून ह्याचे उत्तर ते 3 फक्त, बाकी सर्व चूक. चला नेक्स्ट बघू. 8वा बघा, आज जी संपत्ती त्याच्यापाशी आहे ती त्याने स्वतःच्या पराक्रमावर आपल्या हयातीत मिळवली, या वाक्याचा प्रकार ओळखा. तर ह्या वाक्याचं काय, आज जी संपत्ती, ह्याच्यात पहिलं वाक्य बघा, आज जी संपत्ती त्याच्यापाशी आहे, एक वाक्य, ती त्याने स्वतःच्या पराक्रमावर आपल्या हयातीतच मिळवली आहे, हे दुसरं वाक्य. आता हे संयुक्त वाक्य कसं असतं, आणि किंवा व, आणि हे संयुक्त वाक्यामध्ये दोन्ही वाक्य एकामेकावर डिपेंड नसतात. आता हे वाक्य एकामेकावर डिपेंडेड आहे का, आज जी संपत्ती त्याच्यापाशी आहे ती त्याने स्वतःच्या पराक्रमावर हयातच मिळवली, तर हे स्वतंत्र वाक्य आणि हे त्याच्यावर डिपेंड आहे, म्हणून हे संयुक्त वाक्य तर येणार नाही, हे येणार मिश्र वाक्य. प्रश्नार्थाचा तर काही संबंधच नाही. आता 9वा बघा, मराठी वर्णमालेत ऱ्हस्व स्वर असलेला पुढीलपैकी योग्य गट कोणता. आता ऱ्हस्व स्वर तर तुम्हाला माहिती असतील सर्वांना, आपले 14 जे स्वर आहेत त्याच्यामध्ये काही ऱ्हस्व स्वर आहेत. ऱ्हस्व स्वर अ, आ, इ, का इथं हे 2 दीर्घ स्वर आहेत, हे नाही. ई आणि उ हे इथं पण दीर्घ 2 स्वर आहेत. पुन्हा इथं तर हे संयुक्त स्वर येतं, ह्याचा संबंधच नाही, मग हे उत्तर येतंय 4. ठीक आहे. बाग, मजा, ढेकर या शब्दाचे लिंग कोणते. तर बघा, बाग, मजा आणि ढेकर ह्या शब्दाचे लिंग कोणते, एक पुल्लिंग, दुसरं स्त्रीलिंग, तिसरं पुल्लिंग व स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. हे जे आहेत शब्द बाग, मजा, ढेकर, हे शब्द आहेत ना, ते पुल्लिंग सुद्धा वापरले जातात आणि स्त्रीलिंग हे सुद्धा वापरले जातात. तो बाग, ती बाग, तो मजा, ती मजा आणि ढेकर, तो ढेकर आणि ती ढेकर. हे दोन्ही लिंगी वापरल्याने अपवादात्मक शब्द आहेत, त्यामुळं हे लक्षात ठेवा. हे रिपीट होऊ शकतो क्वेश्चन, आणि झालेला आहे बाग ह्याच्यानंतर पण क्वेश्चन खूप वेळा मेन्सला रिपीट झालेला आहे. सुधा. नेक्स्ट क्वेश्चन 11 बघा, सुधा या शब्दाचा पर्यायी शब्द ओळखा. अ नदी, ब पियुष, क समुद्र आणि ड तलाव. तर बघा, हे सुधा ह्या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे, पियुष आहे बघा. पियुष म्हणजे काय, अमृत. नदी म्हणजे काय, सरिता, तटिनी.
आणि तरंग तरंगिणी, नदीवर जे तरंग असतात ना ती तरंगिणी. सरिता हे त्याचं समानार्थी नदीचं सण आहे. तटिनी म्हणजे आपण नदीच्या तटा ह्यानं जातो बघा. आणि हे सुद्धा या शब्दाचं पियुष आणि अमृत. तर मग काय उत्तर येतंय? फक्त ब बरोबर, बाकी सर्व चूक. आता बाकी समुद्राबद्दल बघू. आपण समुद्राबद्दल समानार्थी शब्द बघितलं तर रत्नाकर, सिंधू, जलधी, सागर इत्यादी शब्द आहेत. तलावाबद्दल पाहिलं तर तटाक, कासार, जलाशय तर माहिती आहेच तुम्हाला तलावाला, आणि सरोवर, सरोवर पण माहिती आहे. फक्त हे तटाक आणि कासार लक्षात ठेवा, बाकीचे दोन तुम्हाला ऑटोमॅटिक लक्षात राहतील. नेक्स्ट बघा 12वा. सामान्य रूप होताना पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या रूपात विकृती होते? म्हणजे आपण जेव्हा सामान्य रूप बनवतो त्याला एखादे प्रत्यय वगैरे जोडतो, तर ते प्रत्यय जोडताना त्या शब्दामध्ये बदल होतो. जो मूळ शब्द असतो ना त्याचं सामान्य रूप होतं. तर ते कोणत्या शब्दात होते विचारले? लिंबू, कवी, दासी आणि चाकू. तर लिंबू बघा होते का? लिंबू, लिंबांना, लिंबाला असं होतं ह्याचं. कवी, कवींना, कवीला होत नाहीये. दासी, दासींना, दासीला नाही होतंय. चाकू, चाकूंना, चाकूला नाही होतंय. मग हे पर्याय एक येतो लिंबू. ह्या शब्दाच्या ह्याच्यातच विकृती होते सामान्य रूपात. 13 बघा. स्वरमालेत अ आणि आहा या दोन वर्णांना काय म्हणतात? आता हा एकदम बेसिकचा क्वेश्चन आहे, सोपा आहे. तर आपण बघायचं उत्तर काय आहे ती? संयुक्त स्वर, स्वरादी, दीर्घ स्वर आणि परवर्ण स्वर. तर ह्याचं उत्तर आहे बघा स्वरादी. हे तर सर्वांना माहिती आहे. संयुक्त स्वर कोणते येतं? संयुक्त स्वर आहेत ए, ऐ, ओ आणि औ. हे संयुक्त स्वर आहेत. हे कशापासून बनलेत? ए बनला अ प्लस ई किंवा ई पासून. ए कसा बनलाय? आ प्लस ई किंवा ई पासून. ओ कसा बनलाय? आ प्लस उ किंवा दीर्घ उ. आणि ओ कसा बनलाय? आ प्लस हा ओ प्लस आहे आणि आ प्लस उ किंवा दीर्घ. ठीक आहे. आता हे दीर्घ स्वर तर हे ऱ्हस्व स्वर सोडून सर्व दीर्घ स्वर आहेत. ऱ्हस्व स्वर कोणते? अ, ई आणि उ हे सोडून सर्व दीर्घ स्वर आहेत. ठीक आहे. स्पर्धेत गुण 14 बघा. स्पर्धेत गुणानुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा असे स्पर्धक निवडले जातात. त्यांना अधोरेखित शब्दांना विशेषण प्रकार ओळखा. हे पहिला, दुसरा, तिसरा काय आहे? क्रमवाचक आहेत. आवृत्तीवाचक तर नाही आहेत. पृथक्वाचक विशेषण आहेत का? नाहीत. पृथक्क पण नाहीत आणि गुण विशेषण तर नाहीतच. आवृत्ती म्हणजे परत परत काय म्हणतात त्याला? परत परत तेच बोलणार, म्हणजे एखाद्या संख्या परत परत येणे त्याला आवृत्तीवाचक आहे. 15 बघा. मला यातलं काही विचारू नका या विधानाचा प्रकार ओळखा. अ प्रश्नार्थी वाक्य, ब संकेतार्थी वाक्य, क विधानार्थी वाक्य, ड आज्ञार्थी वाक्य. तर मला यातलं काही विचारू नका. प्रश्नार्थाचा काय संबंध आहे का? नाही. संकेतार्थी आहे का? नाही. जर तरचे वाक्य संकेतार्थी असतात. विधानार्थी वाक्य, विधान म्हणजे एखादं जस्ट विधान केलंय. राम आंबा खातो बस, हे विधानार्थी नाही. आज्ञा दिली बघा. मला यातलं काहीही विचारू नका, म्हणून याचं फक्त ड बरोबर, बाकी सर्व चूक. चला पुढचा पाहू. 16वा. समीप या क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. अ एक आहे क्षणवाचक, 2 गतिदर्शक, 3 स्थितीदर्शक आणि 4 वरील पर्याय सर्व चूक आहेत. तर समीप, समीप म्हणजे काय? जवळ, जवळ आलंय म्हणतात. समीप घटका वगैरे असं असतंय. तर क्षणवाचक आहे का? नाही. स्थितीदर्शक नाही, गतिदर्शक आहे. 17 बघा. आता क्षणवाचक मध्ये तुम्हाला त्याचे एक्झाम्पल बघायचे झाले, लक्षात नाही मला सांगायचं. हा, क्षणवाचकलाच काळवाचक सध्या म्हणतात. त्याच्यामध्ये आज, उद्या, परवा असं म्हणतात.
स्थितीदर्शक म्हणजे एखादी स्थिती दर्शवली जाते. इथे, तिथे, खाली, वर इत्यादी. हे साधे सिंपल सांगतोय, डिटेलमध्ये तुम्ही बुक्समध्ये वाचून घ्या. 17 बघा. श, स, श, श, स, ह ही व्यंजने कोणत्या प्रकारात उच्चार प्रकारातील आहेत? आता ही श, स ही जी आहेत ना, ही कोणत्या प्रकारचे आहेत? उष्म आहेत का, अंतस्थ आहेत का, कंठस्थ आहेत का, दंत तालव्य आहेत? ह्यांचा काय संबंध नाही. ह्याचं उत्तर आहे उष्मे. बघा 18 प्रयोजक क्रियापद. योग्य वाक्य ओळखायचं प्रयोजक क्रियापदाबद्दल. तर प्रयोजक क्रियापद म्हणजे कसं असतं, एखादी क्रिया घडवली जाते, दुसऱ्याकडून करून घेतली जाते. तर बघा पहिला, मी चालतो, नाही, स्वतःच करते. माझ्याकडून चालवलं जाते, नाही. हे आई मुलाला चालवते, बघा हे उत्तर आहे. आई त्याच्या मुलाला चालवते, आई मुलाकडून क्रिया करून घेते, आईने मुलाला चालवले, नाही. आता 19 बघा. आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले, या विधानातील क्रियापदावरून प्रयोग ओळखा. कुणी वाढवलंय? आईने वडिलांना, त्या आई वडिलांनी मुलांना मायेने वाढवले. तर भाव्य प्रयोग आहे का, कर्मणी आहे का, कर्तरी आहे का, आणि अकर्म कर्तरी आहे का? ठीक आहे. तर याचं उत्तर येईल बघा भाव्य प्रयोग. फक्त अ बरोबर, बाकी सर्व चूक. तर भाव्य प्रयोग का? तर याच्यावरून पण क्रियापद चेंज होतं आणि याच्यावरून पण, म्हणजे कर्त्याहून आणि कर्माहून या दोन्हीहून क्रियापदाचा बदल होतो. ओके. तर मग कर्मणी तर नाही येत. अकर्मक कर्तरी नाही, कारण कर्म तर आहे कोणाला? मुलांना. कर्तरी नाही, म्हणून बरोबर, अबरोबर, बाकी सर्व चूक. 20 बघा. शकूचा नवरा म्हणजे भोळा सांभाई, या वाक्यातील सामान्य नाम ओळखा. आता सामान्य नाम ओळखायचे. शकू का भोळा का साम का नवरा? आता शकूचा नवरा, हे नवरा जे आहे ते नाम आहे, म्हणजे भोळा साम. हे साम जे आहे ना, हे पण नामच आहे, पण ह्याचा वापर सामान्य नामासारखा केलाय. कसा केलाय? सामान्य नाम. आपण म्हणतो तो कुंभकर्णासारखा झोपतो, किंवा तो म्हणजे कुंभकर्णच. तर तसं हे भोळा सांब हे सामान्य नाम म्हणून वापर केलाय. भोळा हे विशेषण आहे साम बद्दल. ठीक आहे. हे नवरा नाम आहे. कोणाचा नवरा आहे? शकूचा. 21 अननस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? तर अननस हा पोर्तुगीज भाषेतून आलाय. फारसी, कानडी, पोर्तुगीज, कोकणी. तर पोर्तुगीज भाषेतून आलाय. बघा काही आपण शब्द पाहू बाकीच्या पर्यायाबद्दल. तर फारसी बद्दल बघा काही शब्द पाहू. पोशाख, कामगार, फडणवीस, कर्ज, दुकान इत्यादी फारसे शब्द आहेत. कानडीमध्ये बघू बघा महत्वाचे. अण्णा तर शब्दावरूनच कळतंय. ताई, अडकित्ता शब्द आलेला आहे, ताई शब्द आलेला आहे, आणि भाकरी इत्यादी. पोर्तुगीज मध्ये बघा, पोर्तुगीजवर अजून येऊ शकतं बटाटा, तंबाखू बघा पोर्तुगीज व्यापार. पगार, हापूस, फळांचे पण बरेच आले तिकडून. फणस, तिजोरी, व्यापारी, त्याच्यामुळे तिजोरी तर असणारच आहे त्यांच्याकडे. साबुदाणा, तुरुंग, साबण इत्यादी. ठीक आहे. चला बघा पुढचा 22वा. दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता? आता दुःखामुळे सोडलेला दीर्घ श्वास आहे.
हतबलता असेल का? नाही. तिरस्कार असेल का? नाही. सुस्कार असेल का? तर असेल. आणि उश्वास? नाही. चला नेक्स्ट बघा 23वा. पाखरे घरटी बांधतात या विधानातील क्रियापदांचा प्रयोग ओळखा. तर बांधणारे कोण? पाखरे. आणि काय बांधतात? घरटी. म्हणजे ह्याच्यात कर्म तर आहे, तर मग सकर्म कर्तरी अकर्मक कर्तरी, तर हे तर गेला, वाला तर गेला पर्याय. भावी प्रयोग. आता बघा पाखरे, एक पाखरू म्हणजे आता एक पाखरू घरटी बांधतात, पाखरे घरटी बांधतात. आता सकर्म कर्तरी, मग कर्तरी प्रयोगातून बघा चेंज होते का? ती कर्मने तर कर्मावून चेंज होते का? पाखरे घरट बांधतो, होतंय चेंज, बरोबर? नाही. पाखरे घरटी बांधतात, पाखरे घरट बांधतात, तेच आहे. कर्म नेऊन बी नाही होत. भावी प्रयोग तर संबंधच नाही. मग ड सकर्म कर्तरी प्रयोग. चला पुढचे बघा 24. तिरस्कार या शब्दाच्या संधीची फोड करा. आता तिरस्कार, तिर अधिक कार, ती अधिक रसकार, हे तर नसणारच आहे. तिर अधिक स्कार नाही, तिरस्कार नाही. तर हे पहिला उत्तर आहे याचं बघा, तिर अधिक कार. तर हे तिर अधिक काय कुठले? विसर्ग संधीचा याचं हे. ते बघा काय म्हणता येईल. ह्याची व्याख्या बघा, तुम्हाला सांगतो. विसर्गाच्या पुढे क्र वाचक किंवा क्र धातूचे रूप आल्यास विसर्गाचा स होतो. व तो पुढील व्यंजनामध्ये मिसळून त्याचा संधी होतो. ठीक आहे. तर मग ह्या काय, ह्यात विसर्गापुढे क धातूचं रूप आलंय, तर मग विसर्गाच्या पुढे क धातूचं रूप आल्यावर विसर्गाचा होतो स, आणि ह्य क मध्ये मिसळून का होतो. ठीक आहे, म्हणून तिरस्कार. 25 बघा, 1 रुपयास 2 चिक्कू मिळतात या विधानातील अधोरेखित शब्दातील स ह्या चतुर्थीचा प्रत्यय कोणता अर्थ सूचित करतो? आता आपण जेव्हा प्रत्यय जोडतो त्याच्यामध्ये पण विभक्ती प्रत्यय जोडतो, त्याच्यात ती विभक्तीचा अर्थ कुठला होतो ते पण महत्वाचं पण पाहिलेलं आहे. तर सामिप्य नाही, हेतू नाही, मूल्य होतो. काय आहे? रुपया. रुपया हे मूल्य, मर्यादा आहे का? नाही. मर्यादा काय आहे? मर्यादा लावली थोडीच आहे. 26 कन्या या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता? कन्या. कन्यासाठी हा समानार्थी शब्द तनया आहे का, रजनी का, शर्वरी का, सुत आहे? नाही, तनयासाठी, तनया आहे कन्यासाठी, तनया. आता ह्याच्यासाठी आपण अजून बघू, आत्मजा, दुहिता आणि तनुजा. आता रजनीसाठी बघा, रजनी हा शब्द समानार्थी याला रात्र एक आहे आणि शर्वरी एक आहे पुढं. आणि सूत म्हणजे पुत्र, मुलगा इत्यादी. बघा 27. चोर सोडून संन्याशाला फाशी देऊन चालणार नाही या विधानाचे प्रश्नार्थक रूपांतर काय होईल? आता चोर सोडून संन्याशाला फाशी नाही, बरोबर नाही. चोर सोडून संन्याशाला फाशी देता येत नाही, वाक्याचा अर्थ बदलतोय. चोर सोडून संन्याशाला फाशी देऊन चालते का? चालते का म्हणजे नसते, वाक्याचा अर्थ बरोबर होत नाहीये. चोर सोडून संन्याशाला फाशी देऊन कसं चालेल? कसं चालत? चोर सोडून संन्याशाला फाशी देऊन चालणार नाही म्हणजेच काय? चालणार तर नाहीयेच, मग कसं चालत? मग उत्तर येतं याचं ड फक्त.
आता बघा 28. चला आता विडा द्या या शब्दातील शब्दशक्ती ओळखायची. अभिधा, लक्षणा, व्यंजना. तर याचं उत्तर येतं व्यंजना. आता तुम्हाला याचे थोडस व्याख्या सांगतो शॉर्ट मध्ये, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल याचं व्यंजनच का. जेव्हा ही अभिधा शब्दशक्ती असते त्याच्यामध्ये शब्दाचा अर्थ जसाचे तसा घेतला जातो. एखाद्या वाक्यात जर शब्दाचा अर्थ असेल तो शब्दाचा अर्थ जसा रूढी परंपरेनं पडलाय तसाच घेतला जातो. जसं साप मारायला हवा, त्याच्यातून दुसरा काय अर्थ निघते का? साप मारायला हवा, तर साप हे सापच आहे, तो मारला जावा, याच्यातून दुसरा काय अर्थ समजत नाही. तो जो आहे तो समजतो, त्याला अभिधा म्हणतात. आता लक्षणा बघा, तर लक्षणाला मूळ अर्थाला बाधा येऊन, मूळ अर्थ जो असतो शब्दाचा अर्थाला बाधा येऊन दुसराच अर्थ तयार निघतो. त्याला काय म्हणतात? लक्षणा म्हणतात. उदाहरणार्थ आम्ही गहू खातो. मग आता गहू खातो म्हणजे आपल्याला ऍक्च्युअल मध्ये आपण गहू खातो का? नाही, ते गहू दळून त्याच्या पिठापासून बनलेल्या चपात्या खातो आपण. म्हणजे ह्या अर्थाला बाधा आली, कोणत्या? ह्या गहू या शब्दाला. जसा इथं रूढीप्रमाणे आला तसा आहे का तो? नाही. आपण त्याला बाधा येऊन दुसराच अर्थ घेतला. काय घेतला? आम्ही गहू खातो याचा अर्थ आम्ही घेतला की गव्हाच्या चपात्या खातो आपण. तर व्यंजनामध्ये बघा, व्यंजनाची व्याख्या आहे की मुख्य अर्थाला बाधा न आणता. आता बघा, लक्षणामध्ये बाधा आणली होती, इथं बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याचे शब्द, दुसरा अर्थ जेव्हा व्यक्त करतो त्याला व्यंजना म्हणतात. त्याचं उदाहरण काय? याचं उदाहरण जर पाहिलं तर आपण इथं खाली लिहितो मी, असले साप किंवा ऍक्च्युअल मध्ये समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत. ठेचून काढले पाहिजेत. तर बघा, समाजात वावरणारे असले साप, आता हे जे साप आहेत समाजात वावरणारे, ह्याच्यातून ह्याचा मुख्य अर्थ आपण हे केलाय का? बाधित केलाय का? नाही केला. समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजे, पण ह्याच्यातून अर्थ काय निघतंय? म्हणजे साप असले साप म्हणजे कसे? की वाईट प्रवृत्तीची माणसे. ठीक आहे. अजून एक उदाहरण घेऊ. घड्याळात 5 वाजले. आता ह्याला आपण वेगळा अर्थ घेतला का? घड्याळात 5 वाजले? नाही. ह्याचा वेगळा अर्थ काय आपण घेतो? म्हणजे मुख्य अर्थ तर घड्याळात 5 वाजल्यात हेच आहे, पण आपण याच्यातून वेगळा अर्थ अजून घेतो की बाबा ठीक आहे, शाळा सुटण्याची वेळ झाली, पुन्हा खेळायला जायचं टाइम, खेळायला जायची वेळ झाली, चहा प्यायची वेळ झाली, देवळात जायची वेळ झाली, असं. ठीक आहे. तुम्ही सॉल्व्ह करत असताना हा पेपर समोर ठेवा आणि त्याच्यामध्ये असं लिहून घ्या आणि तो पेपरवर रिव्हिजन मारा. मॅक्सिमम हेच क्वेश्चन किंवा ह्या रिलेटेडच क्वेश्चन रिपीट होतात, तर तुम्हाला इझी जाईल टॅकल करायला. बघा 29. संत भक्तीने देवाला वश करतात या वाक्यातील अधोरेखित शब्दातील नाम प्रकार ओळखा. भक्तीने देवाला वश करतात. विशेष नाम, सामान्य नाम, भाववाचक नाम आणि भक्ती नाम. तर भक्ती नाम असा काय प्रकार नाहीये. विशेष नाम, विशेष नाम आहे का? नाही. सामान्य नाम बरोबर आहे. आणि भाववाचक नाम, आता भक्ती हे ऍक्च्युअली भाववाचक नामच आहे, पण याचा वापर हा सामान्य नाम सारखा केला. संत भक्तीने, कसा? भक्तीने देवाला वश करतात, म्हणून हे सामान्य नाम आहे. ठीक आहे. 30 बघा, सलगी विरुद्धचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. असमाधान, जवळीक, दुरावा आणि सजनी. तर याचं उत्तर आहे सलगी म्हणजे विरुद्धार्थी शब्द दुरावा आहे. सलगी असणे म्हणजे काय? जवळीक असणे. जवळीक असणे म्हणजे विरुद्धार्थी काय शब्द काय आहे? दुरावा. हा समानार्थी झाला सलगीचा.
बघा 31, मागून आला आणि तिकट झाला हे विधान कोणत्या विशेषण प्रकारातील आहे? अव्यय साधित, सर्वनाम साधित, धातू साधित आणि नाम साधित. आता काय याचं उत्तर? अव्यय साधित. मागो, मागे. कोणता अव्यय आहे? शब्दयोगी अव्यय. सर्वनामाचा काय संबंध आहे का? नाही. धातू साधितचा काय संबंध आहे का? नाही. नाम साधितचा काय? नाही. तर ए बरोबर, बाकी सर्व चूक. 32, डॅश डॅश हा शब्द प्रत्यय घटित नाही. बघा, मग आपण उपसर्ग घटित पाहिला, आता प्रत्यय घटित पाहायचा आहे. आ करणं, चराई, खोदाई आणि घोटीव. तर नाही म्हणलं इथं. आ करणाला आ हे उपसर्ग जोडलाय. चराईला आई ह्या शब्दापासून आ चर या ह्याच्यामध्ये मिसळला आणि ई प्रत्यय घटित म्हणजे हे झाला, प्रत्यय जोडला गेला. खोदाई हो का इथं ई जोडलाय. खोटीव औ आई असं झालं. ठीक आहे. तर आ करण्याचं उत्तर येते 32 ला. आता पॅसेजचे मी फक्त उत्तर सांगतो, तुम्ही तो सॉल्व करा. प्रियकराने आपल्या प्रियतमेला जन्मदिवशी कोणत्या शुभेच्छा दिल्या? याचं उत्तर आहे फक्त क बरोबर. बघा, सारे ऋतुरंग तुझ्या अस्तित्वाला अर्पण करेन. वर्षभरात असं तर कुठं नाही येते याच्यात नाही म्हणून. समस्त विश्व तुझ्या पावित्र्य न भरो असं कोण म्हणणार पण नाही. लॉजिक आहे. तुला काव्य स्फूर्ती न लाभो असं कुठलाच प्रियकर म्हणणार नाही. क बरोबर. 34, जयंती कोणा साजरी करतात? जे हयात असतात त्यांची करतात का नाही? वाढदिवस असतो त्यांचा, जन्मदिवस असतो. जे जन्मास येणार आहेत त्यांना काय? नाही. जन्मास येणार त्यांचा कसं साजरा केला जाईल? एखाद्याच्या जन्मदिवशी नाही. एखाद्याच्या मृत्यूनंतर ज्याचा जन्मदिवस येतो ती व्यक्ती. बरोबर. ड. 35 बघा, अमृता प्रीतमच्या शोध यात्रेत तिला मिळाली अनमोल भेट कोणती? इमरोज. बघा, पॅसेज वाचला तर तुम्हाला समजून जाईल. इमरोज ही अनमोल भेट आहे. याचं काय येणार? बरोबर, बाकी सर्व चूक. 36, इमरोजच्या मते प्रेम म्हणजे काय? स्त्रीच्या शरीराच्या पलीकडे अस्तित्व नसणे. ऍक्च्युअल मध्ये पॅसेज मध्ये असणे म्हणलंय. हे चुकीचं आहे. चुकीचं. तू मी विरघळून एक होणे व अहंकार गळून पडणे. बरोबर आहे. एकमेकांना समजून न घेणे हे पण चुकीचं आहे. सतत जागा ठेवणे नाही. मीपणा हा खरं तर विरघळून जायचं सांगितलंय, म्हणून ब बरोबर, अकड चूक, पर्याय 4. 37, उताराला योग्य शीर्षक. समस्त विश्वातील प्रेमिक, सर्जनशील सहजीवन, उत्कटतेचा अभाव, अहंकार. आता बघा, ह्याच्यामध्ये असा विषय आहे की उताराला योग्य शीर्षक कोणतं आहे? समस्त विश्वातील प्रेमिक सध्या वाटू शकतो आणि सर्जनशील सहजीवन, उत्कटतेचा अभाव हे तिन्ही वाटू शकतात. पण ऍक्च्युअल मध्ये सर्जनशील सहजीवन. तो बरोबर, बाकी सर्व चूक. आणि तुम्ही म्हणता हेच कसं काय? तर नाही, माझं पण त्याच्या बाबतीत कधी कधी चुकतं. तर मी 5 पैकी 4 तर धरूनच चालतो, बाकी ते 5 पैकी 5 मी पॅसेज मध्ये धरतच नाही. बघा, 38 जोड्या जुळवायच्यात. माशासारखे डोळे असणारी कोण असते? माशासारखे डोळे असणारी मीनाक्षी असते. हरिणांसारखे मृगाक्षी, हरिण म्हणजे मृग. तर बघा, 1 ला 2, 2 ला 1, 2 1 2 1. डोळ्यांनी पाहा समर्थ काय असतो? डोळच असतो. आणि ज्याचे डोळे मध्ये प्रमाण धुंद आहेत, मदिराक्षी. सोपं आहे. याचं उत्तर 3 येणार. 3 4. व्याकरण हे भाषा शुद्ध करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले आदेशात्मक शास्त्र आहे असे मत कोणत्या व्याकरणकाराने प्रथम मांडले? याचं उत्तर बघा, दादोबा पांडुरंग तडखरकड. बाकी येत्या तिघ नाही येत. असे क्वेश्चन जर मला नसेल येत तर मी स्किप करतो किंवा अंदाजे मारून देतो. ठीक आहे. पण शक्यतो जास्तीत जास्त विचार करायचा आणि लॉजिक लावून काय असेल तर द्यायचं उत्तर. 40, 15 ऑगस्टला हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले. अधोरेखित शब्दाची जात ओळखायची. तर सर्वनाम आहे का? हिंदुस्थान नाही, विशेष नाम आहे. दर्शक आहे का? नाही, विशेषण तर नाहीच. 41 बघा, येथे तेथे इकडे तिकडे वर खाली इत्यादी शब्दारूपावरून कोणत्या अवयवाचा बोध होतो? आता मगाच पाहिले बघा, येथे तेथे. तर याचं उत्तर आहे बघा, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. कालवाचक नाही, संबंध केवलचा तर नाही येत आणि रीत पण नाही येतो. बरोबर फक्त. चित्रकार कुंचल्याने चित्र काढतो या विभक्तीचा अर्थ कोणता? आता बघा, संबंध आहे का? नाही. करण आहे का? आहे, कारण कुंचल्याने चित्र काढतोय. कायच्या सहाय्याने काढतोय? कुंचल्याच्या, म्हणजे ते कर्ण आहे, कर्म नाही.
करता नाही. उत्तर 2. रामा फार उतावळा आहे. या वाक्यातील उतावळा या विशेषणाचे विशेषण ओळखायचे. हे उतावळा हे विशेषण आहे. याच्याबद्दलचं विशेषण कसं आहे? फार. 3 पर्याय. शब्दांचे प्रथम लक्षात येणारे बाह्यरूप कोणते? चिन्हरूप, मूलवर्णरूप, अर्थरूप आणि अक्षररूप. याचं उत्तर आहे बघा मूलवर्णरूप. चिन्हरूप तर वाटतंच सर्वांना, कारण आधी चिन्ह दिसतात आणि त्यानंतर मूलवर्ण, पुन्हा अक्षर दिसतात, पुन्हा अर्थ दिसतात. पण मूलवर्ण त्याचं उत्तर आहे, चिन्ह नाही. आता 45 बघा. अरे रे, ओहो, वा, शाबास, छे, शी इत्यादी शब्दावर आपण कोणत्या अवयवाचा प्रयोग होतो? तर हे शब्द आहे तर बिलकुल नाही येत, केवळ प्रयोग येत, म्हणून ब बरोबर बाकी सर्व चूक. आता शब्दयोगीमध्ये काय येतं? वर, खाली, मागे, आणि हे जे असतात शब्दयोगी हे शब्दांना जोडून येतात. केवळ प्रयोगी शब्दांना नाही, ते माणसाच्या ह्याच्यातील आश्चर्य वगैरे ह्या भावना दर्शवतात. उभयान्वी अव्यय काय असतात? आणि, पण, किंवा इत्यादी. ह्याच्यात आता वेगवेगळ्या प्रकारानुसार आहेत. तर हे दोन उभयान्वी अव्यय हे दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडतात. आणि हे वाक्य शब्दाला किंवा वाक्याला जोडून नाही देत, त्यांच्या मध्ये येतात ते शब्द. आणि क्रियाविशेषण अव्यय तर हे तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगून देतात. 46. पुढीलपैकी बरोबर विधान कोणते ते सांगा. विशेष नामांना अनेक वचन नाही, परंतु विशिष्ट व्यक्तीबद्दल बहुमान किंवा आदर दर्शवण्यासाठी एक वचन वापरले जाते. आता हे पूर्ण वाक्य जवळजवळ सर्व बरोबर आहे, फक्त एका शब्दामुळे चुकीचं आहे, एक वचन नाही. जिथं आपण आदर वगैरे दर्शवत असल, आदर दर्शक किंवा बहुमान दर्शवण्यासाठी एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला किंवा आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तींना, तर तिथं अनेक वचन शब्द वापरतात. हे चुकीचं आहे. त्यांनी आपल्याला बरोबर विचारलंय, तर तो गेलच पर्याय. मराठीत एक वचन व द्विवचन नाही, अनेक वचन असे दोन प्रकार आहेत. हे बी चुकलं, ब बी गेलं. विशेष नाम व्यक्तीचे नाव असल्यामुळे दोन्ही वचनात येते. विशेष नामाला हे दोन्ही वचनात येत नाही, एकाच वचनात येतं एक वचन. प्रतिष्ठात्मक बहुमानार्थी मोजण्यात येणारे आकारांत पुल्लिंग नामाचे वचन तेच राहते. बरोबर आहे. मामा, काका. 47. सर्वनामाचा संबंध वाक्यातील इतर पदांशी ज्या वर्णामार्फत जोडला जातो त्यात काय म्हणतात? त्याला आता इथं वर्णामार्फत विचारलं, तर विकार नाही. विकार विचारला असतं तर विभक्ती आला असतं, पण वर्ण विचारलं तर त्याला प्रत्यय म्हणतात. वचन नाही, वचनाचा संबंध नाही, धातूचा संबंध नाही. इथं विभक्ती पण वाटू शकतं, पण इथं वर्ण म्हणलाय, ह्या बारीक शब्दावर लक्ष द्या. 48. जो काम करेल तो यश मिळेल या वाक्यातील जो या सर्वनामाचा प्रकार ओळखा. तर प्रश्नार्थकचा संबंध नाही. दर्शक, दर्शक म्हणजे फक्त असतं की दिशा दर्शवली असते, त्याची स्थिती दर्शवलेली असते, तर नाही. पुरुषवाचक तर संबंध नाही, तर संबंधी सर्वनाम जो, तो. बघा 49 पहा. म्हणून, सबब, करिता इत्यादी शब्दावर पण कोणत्या अवयवाचा प्रयोग अवयव प्रकाराचा बोध होतो? विकल्पबोधक होतो का? नाही. विकल्पबोधक काय बाबा? किंवा, वा इत्यादी. परिणाम बरोबर आहे. म्हणून या गोष्टी अशामुळे ह्या झाल्या, किंवा सबब, किंवा याकरिता असं झालं, याच्यामुळे तुझ्यामुळे मी आजारी पडलो, मी भाकरी खाल्ली म्हणून माझं पोट भरलं, असं परिणाम आहे ना. काय उदाहरण घ्यायला काय बी जातं. न्यूनत्व तर नाही. न्यूनत्व म्हणजे कमी समज, कमी दाखवणं. समुच्चय म्हणजे आणि, व. याचं उत्तर फक्त ब बरोबर, बाकी सर्व चूक. 2. 50. आपली पाठ आपल्याला दिसत नाही म्हणण्याचा समानार्थी म्हण ओळखा. दोन डोळे शेजारी भेटत नाही संसारी. नाही, हे चुकीचं आहे. दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ देत नाही. बघा, आपण दुसऱ्याच्या डोळ्यात पाहतो पण आपल्या डोळे नाही पाहतो. आपण दुसऱ्याची पाठ पाहू शकतो पण आपली स्वतःची नाही पाहू शकत. म्हणून हे उत्तर आहे. आपला हात जगन्नाथ नाही. एका हाताने टाळी वाजत नाही, हे पण नाही. एका हाताने टाळी वाजत नाही याचा अर्थ की भांडण वगैरे झालं असेल तर आपण म्हणतो एका हाताने नाही, दोघांची चूक असेल. आपला हात जगन्नाथ हे तर तुम्हाला सांगायची गरजच नाही. ठीक आहे, धन्यवाद.